आजचा आपला टॉपिक आहे लेटेस्ट ट्रेंड्स इन MSCTCL. सिस्टम आपली जी आहे ती जवळपास 21,000 मेगावॅट एवढी पॉवर आपण हँडल करू शकतो आणि याच्यात आपण याच्यापेक्षा जास्त पॉवर आपण हँडल केलेली आहे, पण आपली ही जी कॅपॅसिटी सध्या आपण 21,000 मेगावॅट एवढी पॉवर आपण हँडल करू शकतो. किती एमएस ट्रान्समिट केलेत आपण ते इथं दिलेलं आहे. नंतर नियर अबाउट स्टाफ जो आहे आपला तर तो 16,870 एम्प्लॉईज महाराष्ट्रभर आपले कार्यरत आहेत. तर महाट्रान्सको पहिले आपण समजून घेऊयात की महाट्रान्सको हे काय करतं. तर जनरेशन आणि डिस्कॉम यांच्यामधली एक लिंक म्हणून आपण काम करतो. MSCTCL आपल्याला जेवढं कळतं की आपण असं समजून चालतो की ट्रान्समिशन लायसन्सी म्हणजे MSCTCL आहे. तर ऍक्च्युली MSCTCL जे आहे हे सध्या 3 स्तरावर काम करतं. एक म्हणजे ट्रान्समिशन लायसन्सी, दुसरं स्टेट लोड डिस्पॅच सेंटर आणि तिसरं स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी STU. ऍज पर लॉ ह्या तीनही स्वतंत्र काम करतात. मात्र सध्या MSCTCL मध्ये ट्रान्समिशन लायसन्सी म्हणजे आपल्याला वितरण पारेषणचं जे काही लायसन्स आहे ती वाली कंपनी SLDC आणि STU सगळे मिळून आपण सध्या काम करतोय. तर याच्यापैकी स्टेट लोड डिस्पॅच सेंटर जे आहे तर ते काय आहे, तर ते ऑपरेशन मॉनिटरिंग आणि कंट्रोल ऑफ पॉवर सिस्टीमचं एक नर्व सेंटर आहे. म्हणजे थोडक्यात की ऑपरेशन मॉनिटरिंग आणि कंट्रोल जे आहे तर ते आपल्या SLDC कडून घडतं. तर आपल्याकडे SLDC कुठे आहे कोणी सांगू शकतं का? कळवा, बरोबर. मुंबईमध्ये कळवा येथे आपलं स्टेट लोड डिस्पॅच सेंटर स्थापित आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे एक एरिया लोड डिस्पॅच सेंटर आहे. तर ते कुठे आहे? अंबाझरीला आहे, नागपूर जवळ. MSCTCL ने जे काही इनिशिएटिव्ह घेतले म्हणजे आपण कुठले कामं करतो थोडक्यात आपण हे बघूयात. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की ERP आपल्याकडे ERPचा फुल फॉर्म आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. म्हणजे तुमच्या पूर्ण कंपनीच्या रिसोर्सेसचं प्लॅनिंग ज्या एका ठिकाणाहून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घडतं ते ठिकाण म्हणजे ERP SAP. याच्यात काय केलेलं असतं तर MSCTCL चे सगळे डिपार्टमेंट एका लेवलला आणलेले एका ठिकाणी त्याचं काम चालतं. हे काम कशाच्या मार्फत चालतं? सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालतं. ERP नंतर आपला दुसरा इनिशिएटिव्ह जो आहे तो ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन OPGW. तर आपल्याकडे OPGW चं 28,001 किलोमीटर एवढं जाळं आपल्याकडे आपण स्थापन केलेलं आहे. नंतर आपल्याकडे स्मार्ट ग्रिड पायलट प्रोजेक्ट आहे. वॅम्स आणि IT चे काही इनिशिएटिव्ह काम करतात. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 765 kV सबस्टेशन आहे. म्हणजे कुठल्याही राज्य स्तरावरच्या ट्रान्समिशन कंपनीकडे अजून 765 kV सबस्टेशन नाहीये. मात्र MSCTCL कडे मात्र 765 kV आपल्याकडे सबस्टेशन आहे. ते औरंगाबाद येथे कुणी ठिकाण सांगू शकेल का? एकतुनी या ठिकाणी ते स्थापन झालेले आहे. नंतर आहे FBSM ABT मीटरिंग सिस्टम. काय होतं की ABT ने तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या सबस्टेशनचा डेटा तसा तुम्हाला दिसतो तसा तो डेटा LD ला पण पाहता येतो. तर अशी एक सिस्टम आपण बिलिंगची सिस्टम आपल्याकडे इनिशिएट केलेली आहे. नंतर आहे स्काडा. तर स्काडा RTODC हे कुठे स्थापन आहे? SLDC ला स्थापन आहे, ज्याच्याद्वारे आपल्याकडे RTODC जेवढे सबस्टेशन ला आपण RTODC बसवलाय त्या सगळ्यांचा डेटा तिथे SLDC ला अवेलेबल असतो. नंतर SMS सिस्टम काय ती? तर ती सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टम. असं आपण किती ठिकाणी बसवलंय? 26 ठिकाणी. कोविडच्या काळात आपल्याला प्रत्यक्षात एखाद्या ठिकाणी जाऊन गर्दी करून मीटिंग घेणं पॉसिबल नाही होत. मग आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा चालू केली. तिचा दुसरा फायदा असा आहे की फक्त कोविड आहे म्हणून असं नाही, तर प्रत्येक वेळेस मीटिंगसाठी कॉर्पोरेटला जा किंवा का इकडून तिकडे जाणं तर तो दिवस ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या सुविधेचा आपल्याला उपयोग होतो. 7 झोन आहे महाराष्ट्रामध्ये MSCTCL चे. तर असे 7 झोन
SLDC 8व आणि कॉर्पोरेट 9व अशा 9 ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. नंतर अनमॅन रिमोटली कंट्रोल सबस्टेशन, हे आपण मुंबईला तळोजा, त्याच्यानंतर नाशिकला चांदवड या ठिकाणी आपण ते स्थापन केलेले आहेत. तळोजाला काय होतं की तळोजा सबस्टेशन वरून 100 kV तळोजा, 100 kV BOC, 100 kV FGIL या ठिकाणं तुम्हाला कंट्रोल करता येतात. याच्यानंतर आपल्याकडे गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन GIS सबस्टेशन्स आहेत. ते कुठे कुठे आहेत तर ते 400 kV हिंजेवाडी पुणे, नंतर 220 kV भांडूप मुंबई इथे स्थापन आहे. याच्या व्यतिरिक्त 132 kV राष्ट्रपेठ पुणे येथेही आपल्याकडे GIS सबस्टेशन आपण उभारलंय. नंतर जी आपली सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी जी आहे त्यांच्या गाईडलाईन नुसार आपल्याला 7 ठिकाणी आपण रिजनल ट्रेनिंग सेंटर चालू केलेले आहेत. तर आपल्या ऍज अ ट्रान्समिशन कंपनीचे आपले काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, काही गोल्स आहेत. त्याच्यानुसार आपण काय ठरवलेलं आहे की मेंटेन ट्रान्समिशन सिस्टीम अवेलेबिलिटी अबोव्ह 99%, मेंटेन अ रिलायबल अँड स्टेबल इंट्रास्टेट ट्रान्समिशन सिस्टीम to meet all regulatory norms and target regarding reduction of energy loss to 4%. Special goals implementation of AVT metering, establishment of balancing settlement mechanism BSM, establishment of ERP MIS, establishment of SCADA आणि establishment of SMS at selected substation. तर हे आपले ऑब्जेक्टिव्ह आणि गोल्स आहेत. याच्यापैकी 2 महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ट्रान्समिशन सिस्टीम अवेलेबिलिटी अबाउट 99% आणि एनर्जी लॉस जो आहे तो बिलो 4% मेंटेन करायचा आहे. या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल की मागच्या काही वर्षांमध्ये आपण आपली ट्रान्समिशन सिस्टीम अवेलेबिलिटी आणि HVDC अवेलेबिलिटी जे बेंचमार्क सेट केलेले आहेत त्याच्यावरती आपण मेंटेन केलेली आहे. आपल्याला MERC चे बेंचमार्क जे आहेत ते 98% 95% आहे. आपण 99% आणि 95%च्या अबोव्ह HVDC ची अवेलेबिलिटी सुद्धा आपण मेंटेन केलेली आहे. तुम्हाला पुढच्या फायनान्शियल इयर 19-20 आणि 20-21 चा लॉस तुम्हाला दिसेल की 19-20 मध्ये ट्रान्समिशन लॉस जो होता आपल्या कंपनीचा 19-20 मध्ये आपल्या ट्रान्समिशन कंपनीचा लॉस जो आहे तो 3.17% इतका होता. तो 20-21 मध्ये 2.93% आहे. तर आपल्याला जे टार्गेट होतं 4% आत मेंटेन करायचं ते आपण मेंटेन करतो आहोत. आपलं फ्युचर विजन काय आहे, भविष्यात आपण काय करणार आहोत तर हाय एम्पॅसिटी कंडक्टर सबस्टेशन ऑटोमेशन किंवा डिजिटल सबस्टेशन्स, नंतर रिमोट ऑपरेशन्स, लाईनचा सर्वे जो आपण पूर्वी मंकी पेट्रोलिंग करायचो किंवा ग्राउंड पेट्रोलिंग करायचो तर त्याच्यासाठी आपण आता ड्रोनची मदत घेणार आहोत. नंतर आपल्याला अवेलेबिलिटी मेंटेन करायची असते ऍज वेल एज जे आपले कंझ्युमर रेल्वे असेल, EHV कंझ्युमर असेल, कोजनवाले असतील, नंतर विंड पॉवरवाले असतील, तर यांना सप्लायमध्ये इंटरप्शन जे तर ते फायनान्शियल दृष्ट्या परवडत नाही. मग कुठली लाईन बंद करून काम करण्यापेक्षा हॉटलाईनची मदत घेऊन चालू लाईन मध्ये काम करण्याचं टेक्निकच्या रिगार्डिंग पण आपली कंपनी आता सक्षम झालेली आहे. तर त्यासाठी आपण लाईव्ह लाईन वर्क्स घेतो. नंतर रिएक्टिव्ह पॉवर मॅनेजमेंट ज्याची ग्रीड मेंटेनन्ससाठी गरज असते त्याची पण आपली व्यवस्था आपण केलेली आहे. ज्या पद्धतीने आपल्याला पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा आपण वापर करायचो, कोल बेस्ड पॉवर प्लांट होते, आपल्या पारंपरिक ऊर्जा स्रोतच्या व्यतिरिक्त अपारंपरिक ऊर्जा स्रोत असे जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत ते पण आपल्या ग्रीडमध्ये आपण आता इंटिग्रेट करतो म्हणजे काय, आपल्या ग्रीडमध्ये आपण त्यांना सामावून घेतो आहोत. एनर्जी ऑडिटिंग आणखी प्रॉपर करायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्या STU काम जे आहे ते काम SLDCचं जसं ग्रीड मेंटेन करायचंय तसं STU काम हे की आपलं जे ट्रान्समिशनचं नेटवर्क आहे ते त्याची प्लॅनिंग करणं. नंतर आहे लेइंग ऑफ OPGW ऑप्टिकल फायबर ग्राउंड वायर. हे
आपल्याला लार्ज स्केलवरती करायचे. सध्या आपण 2800 किलोमीटर जे आपलं OPGWचं नेटवर्क स्थापन केलंय त्याला आपल्याला अजून वाईड पण करायचंय. याचा फायदा काय होणार आहे की चांगल्या पद्धतीने आणि फास्ट कम्युनिकेशन आणि डेटा ट्रान्सफर होईल. नंतर आहे ऍसेट्स मॅनेजमेंट. तर या सगळे जे टॉपिक तुम्हाला इथे दिसतात फ्युचर विजन मध्ये, याच्यातले आपण प्रत्येक टॉपिक वरती थोडक्यात प्रत्येक टॉपिकचा आपण आढावा घेणार आहोत. पहिला होता की हाय एम्पॅसिटी लो सॅग STLS, हाय टेम्परेचर लो सॅग ओव्हरहेड पॉवर लाईन कंडक्टर. STLS कंडक्टर आपण वापरून आपल्या लाईनची कॅपॅसिटी डबल करू शकतो, वाढवू शकतो. ACCC अल्युमिनियम कंडक्टर कंपोजिट कोर हा जो कंडक्टर आहे, ACCC कंडक्टर्स हायब्रिड कार्बन फायबर कोर ऑफर्स ट्वाइस द स्ट्रेंथ. म्हणजे त्याच्या ह्या ACCC टाईपच्या कंडक्टरच्या सेंटरला जी कोर असते ती कोर कार्बन फायबर कोर असते. तर याच्यामुळे काय होतं की त्या कंडक्टरची जी स्ट्रेंथ आहे ती डबल होते. कोणापेक्षा? तर आपले जे नेहमीचे कंडक्टर असतात ज्यांना आपण स्टीलचा सेंट्रल कोर वापरतो त्यांच्यापेक्षा. आणि कार्बन कोर वापरल्यामुळे त्या कंडक्टरचं वजन पण कमी होतं. ते वजन कमी झालं त्याचा फायदा काय होतो की सॅग कमी होतो. मग आता ACCC काय करतो की ट्वाइस द कॅपॅसिटी ऑफ कन्व्हेन्शनल, आपला जो नेहमीचा कंडक्टर आहे त्याच्यापेक्षा ACCC हा STLS कंडक्टर जो आहे तो तुम्हाला डबल करंट वाहून नेऊ शकतो विथ फार लेस थर्मल सॅग. ते थर्मल कॅपॅसिटी कमी असते म्हणजे गरम होणार नाही. तर थर्मल कॅपॅसिटी जर वाढली तर सॅग वाढतो. मग लेस थर्मल सॅग ट्वाइस कॅपॅसिटी, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आपल्या नेहमीच्या कंडक्टरपेक्षा तो इफिशियंटली काम करतो सेम डायमीटर आणि वेट साठी. तर आणि काय होतं याच्यात बेनिफिट असं आहे की लाईन लॉसेस पण ऑपरेटिंग कंडिशनला कमी असतात. हा STLS चा फायदा आहे. तर या स्क्रीनवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कंडक्टर दिसतील. त्याच्यात तुम्हाला सगळ्यात खाली बॉटमला बघा ACCC हा या प्रकारचा जो STLS कंडक्टर आहे तो दिसेल. हे STLS जो कंडक्टर असतो त्याचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. आपण आपल्याकडे ACCC हा प्रकार वापरलेला आहे. कुठे कुठे वापरलाय? एकलाऱ्यावरून ओझर इथे पूर्वी आपली लाईन होती जिचा कंडक्टर डॉक या प्रकारचा 0.15चा कंडक्टर होता STLS कंडक्टरने. त्याच पद्धतीने 132 kV दीपनगर टू खडका इथला 0.4चा कंडक्टर आपण STLS कंडक्टरने रिप्लेस केलाय. GCR अंबड, रेमंड अंबड, नंतर OCR टाकळी या लाईनचे पण कंडक्टर आपण STLS या प्रकारच्या कंडक्टरने रिप्लेस केले. तर STLS कंडक्टरचा फायदा लो सॅग, ट्वाइस कॅपॅसिटी, लो लॉस. आपल्या ट्रान्समिशन लाईनची पेट्रोलिंग कशाच्या मार्फत करायची? ड्रोनच्या मार्फत. ही नवीन टेक्नॉलॉजी आहे जी आपण आता अडॉप्ट करतो आहोत. याचे फायदे काय होतं की कमी स्टाफ किंवा ग्राउंड पेट्रोलिंग, मंकी पेट्रोलिंग मध्ये वेळ पण खूप जातो आणि स्टाफ पण तुम्हाला मूव्ह करावा लागतो. तर ड्रोन आता तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच परिचित झाले ड्रोन. तर ह्याच ड्रोनचा वापर करून आपण लाईनची पेट्रोलिंग करून घेतो. तर ही एक टेक्नॉलॉजी जो लेटेस्ट ट्रेंड्स आहे आपल्या MSCDCL मध्ये तो घडतो आहे. तर काय होतं याच्याने की इन्स्पेक्शन ऑफ पॉवर ट्रान्समिशन लाईन आणि ट्रान्समिशन टॉवर हे कॅरीड आउट केलं जातं. अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय हा आपल्या कंपनीचं ध्येय. या ट्रान्समिशन लाईनची हेल्थ कशाच्या मार्फत आपण बघू शकतो. रुटीन मध्ये आपण आपला लाईन स्टाफ जो आहे तो ग्राउंड पेट्रोलिंग करतो ऍज वेल एज मंकी पेट्रोलिंग करतो. या दोन्ही पेट्रोलिंगचा फायदा काय होतो की तुमची ट्रान्समिशन लाईन जी आहे तर याच्यावरती जर तुम्हाला काही डिफेक्ट आढळले किंवा
आपल्या टॉवरवरती जर काही डिफेक्ट असतील तर ते मंकी पेट्रोलिंग मध्ये लक्षात येतात. हेच काम आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करून घेतो, ड्रोन वापरून करून घेतो. याचा उद्देश हा आहे की अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. म्हणून आपल्या ट्रान्समिशन नेटवर्कची हेल्थ टिकवण्यासाठी त्याची सध्याची कंडिशन आपल्याला कळायला हवी. आता ही सध्याची कंडिशन तुम्हाला कशी कळेल? ग्राउंड पेट्रोलिंग, मंकी पेट्रोलिंग कळतं, तसंच त्याला रिप्लेस केले ड्रोन पेट्रोलिंगने. तर ड्रोन पेट्रोलिंगच्या माध्यमातून तुम्हाला लाईनची हेल्थ किंवा सध्याचं स्टेटस कळतं. मग डेव्हलपिंग होणारे फॉल्ट आपण लाईन बंद न करता लाईव्ह लाईन मेंटेनन्स कॅरीड आउट करून करेक्ट करून घेऊ, जेणेकरून इंटरप्शन आपण ऑकरन्स ट्रिपिंग टाळू शकू. तर हे सगळं अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींची मदत होते. एक, ड्रोन पेट्रोलिंगने लाईनचं स्टेटस कळतं आणि त्याच्यात जर तुम्हाला काही डिफेक्ट सापडले तर गरज असेल तर आपण आउटेज घेऊन मेंटेनन्स करू, अदरवाईज हॉटलाईनची मदत घेऊन मेंटेन करू. हॉटलाईन मध्ये 2 प्रकारे काम चालतं, हॉटस्टिक मेथड आणि बेअर अँड टेक्निक. याच्या व्यतिरिक्त आणखी एक मेथड आहे हॉटलाईन वॉशिंग. काय ते आपण पुढे बघणार आहोत. ड्रोन पेट्रोलिंग नंतर आता आपण बघतो आहोत थर्मोव्हिजन स्कॅनिंग. एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर आपल्याला आपल्या टेम्परेचरच्या पद्धतीने आपण थर्मोमीटर लावून चेक करतो, म्हणजे फिजिकली आपल्या बॉडी सोबत कॉन्टॅक्ट करून आपण चेक करतो. आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये एखाद्या ठिकाणी हॉटस्पॉट डेव्हलप झालाय किंवा टेम्परेचर डेव्हलप होत आहे हे आपण हात लावून चेक नाही करू शकत. याच्यासाठी आपल्याकडे थर्मोव्हिजन कॅमेरे आहेत. काय होतं याच्यामध्ये की जसे आपण आपल्याकडे आपल्या शरीराचे टेस्ट करून आपल्याला आपलं निदान करता येतं, त्याच पद्धतीने आपण थर्मोव्हिजन कॅमेरे वापरून आपल्या सिस्टीम मध्ये डेव्हलप होणारे जे हॉटस्पॉट आहेत किंवा इंटरनल स्ट्रक्चर मध्ये काही बदल घडला आणि टेम्परेचर वाढतंय तर हे अर्ली डिटेक्ट होतं आणि आपण त्याच्यावरती नंतर आयदर हॉटलाईनची मदत घेऊ किंवा आउटेज घेऊन त्याच्यावरती काम करून घेऊ. अशा पद्धतीने आपण थर्मोव्हिजनचे जे आपले कॅमेरे आहेत त्याचा वापर करून मेंटेनन्स साठी आपल्याला ते उपयोगी पडतायत. काय होतं याच्यात की हॉटस्पॉट जे लाईव्ह लाईन मध्ये असतील ते डिटेक्ट होतात. एखाद्या इक्विपमेंटच्या इंटरनल मध्ये पण जर काही असेल तर ते आपण या थर्मोव्हिजन कॅमेऱ्याने स्कॅन करून आपण टेम्परेचर मोजू शकतो. एक नियम म्हणून समजा की ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर पेक्षा 27 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर जर तुम्हाला जास्तीचं डिटेक्ट झालं तर अशा ठिकाणी हॉटस्पॉट आहे असं आपण कन्सिडर करतो. आणि याच्यापेक्षा जास्तीचं टेम्परेचर भेटलं तर मग त्याच्यावरती आपल्याला करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायची आहे, एवढं लक्षात ठेवा. ह्या थर्मोग्राफिक जी इमेज आहे ती तुम्हाला उजव्या हाताला बॉटमला दिसते बघा, की त्याच्या बाजूला एक कलरचा हिस्टोग्राम आहे. त्याच्यात तुम्हाला काय कळतं की टेम्परेचर जसं वाढतं तसं कलर चेंज होतोय. तर तो वरच्या त्या हिस्टोग्राम मधला वरचा जो कलर आहे तर तो तुम्हाला काय सांगतो की इथे हॉटस्पॉट डेव्हलप होतोय, रेड हॉट असेल. त्याच पद्धतीने त्या वेगवेगळ्या ठिकाणचे इमेजेस आहेत त्या कशा दिसतात तर हे तुम्हाला इथं कळेल. हे बघा, तो कलर वेगळ्या याच्याने हायलाइट झालेला आहे आणि तिथलं टेम्परेचर पण तुम्हाला कळतं. या थर्मोव्हिजन कॅमेऱ्याचे बेनिफिट काय होतात की त्याच्या साह्याने आपण जवळपास त्या कॅमेऱ्यामध्ये खूप सारे इमेजेस स्टोअर करून शकतो. त्या कॅमेऱ्यातल्या इमेजेस जे आहेत त्या आपल्या पीसीवरती डाउनलोड होतात, रिपोर्ट मिळतो, थर्मोग्राफचा ग्राफ जनरेट करता येतो आपल्याला. कुठला ऑब्जेक्ट अंडर इन्स्पेक्शन, समजा ट्रान्सफॉर्मर हा आपला अगदी हेल्थी पार्ट आहे, पण आपण ट्रान्सफॉर्मरचं हे करताना जर आपल्याला काही दिसलं की टेम्परेचर इथं नॉर्मल पेक्षा किंवा अनइव्हन आहे, सगळीकडे सारखंच टेम्परेचर दिसत नाही, तर अशा ठिकाणी आपण लक्ष ठेवू शकतो. त्याच्यात ही पण फॅसिलिटी असते की तुम्ही जेव्हा कुठली इमेज घेतली तर तुमचा आवाज पण रेकॉर्ड करून ठेवू शकता की हे या बेजच्या ह्या पेजला CT2 ब्रेकर इथली जी जॉईंट आहे इथे रेड हॉट आहे असं तुम्ही सांगून पण रेकॉर्ड करून ठेवू शकता. तुम्हाला ज्या स्लाइड मध्ये तुम्हाला एक इन्स्ट्रुमेंट दिसतंय बघा, ते इन्स्ट्रुमेंट काय करतं की आपली जी इन्सुलेटर स्ट्रिंग असते त्या स्ट्रिंग वरती हा इन्स्ट्रुमेंट आपण मूव्ह करतो. तर व्होल्टेज ग्रेडियंट नुसार या लाईव्ह पोर्शन पासून तर क्रॉस पर्यंत व्होल्टेजेस जे आहेत ते व्हॅरी होत असतं. जास्त व्होल्टेज तुम्हाला कुठे भेटेल? लाईव्ह पोर्शन कडे भेटेल. मग
त्याच्यात जो काही ग्राफमध्ये जो डीप आला तर त्या नंबरची डिस्क च्या तिथं व्होल्टेज प्रॉपर नाहीये हे ग्राफवरून आपल्याला कळतं. आणि मग आयदर आपण ती पूर्ण स्ट्रिंग बदलायची. ड्रोन, थर्मोस्कॅनिंग याच्या व्यतिरिक्त यांचा वापर करून तुम्हाला जर काही सापडलं तर तुम्ही त्याच्यावरती कसं काम करतात, म्हणजे आउटेज प्रपोज करतात आणि काम करून घेतात, बरोबर. पण आउटेज प्रपोज करून काम करू घेण्यामध्ये काही ड्रॉबॅक्स असे आहेत की काही इंडस्ट्रीज जे आहेत, जे आपले एचव्ही कन्झ्युमर्स असतात ते प्रोसेस इंडस्ट्री असतात, म्हणजे त्यांना 24 तास सप्लाय पाहिजे असतो, 24/7. त्यांचा सप्लाय इंटरप्ट झालेलं त्यांना चालत नाही म्हणण्यापेक्षा ती त्यांच्या कंपनीचा जी वर्क कल्चर आहे, प्रोसेस इंडस्ट्री कंटिन्युअस प्रोसेस चालू असते, त्यामुळे त्यांना सप्लाय बंद झाला तर त्यांचं नुकसान होतं. मग आपण याच्यावरती जेव्हा आपल्याला असं ते रिक्वेस्ट करतात की आमचा सप्लाय तुम्ही अखंडित चालू ठेवा, की आउटेज प्रपोज करून मेंटेनन्स करून घेण्यापेक्षा आपण हॉटलाईनच्या साहाय्याने मदत करून घेऊ, लाईव्ह लाईन मेंटेनन्स करून घेऊ. मग दुसरा याचा फायदा आपला असा आहे की आउटेज बंद करून जे काही आपले बिलिंग चार्जेस आपण गमावणार आहोत ते आपण न गमावता मेंटेनन्स कॅरीड आउट करू शकतो. हे आपण हॉटलाईनच्या साहाय्याने साध्य करू शकतो. मग कोल्ड लाईन मेंटेनन्स पेक्षा आपला प्रिफरन्स कसा असतो हॉटलाईन मेंटेनन्स कडे. जेव्हा हॉटलाईन मेंटेनन्स कडून काम शक्य नाहीये त्या केसमध्ये आपल्याला नाईलाज असतो म्हणा, पण कोल्ड लाईन मेंटेनन्स कॅरीड आउट करावं लागतं. आता तुम्हाला इथं स्लाइडमध्ये काही इमेजेस दिसतील. त्या इमेजेसमध्ये तुमच्या लक्षात येतंय की हॉटस्टिक मेथड आणि बेअर हँड मेथड या दोन्ही मेथडचा वापर करून आपण लाईव्ह लाईन मेंटेनन्स कॅरीड आउट करतो. कोणाच्या मार्फत? हॉटलाईनच्या मार्फत. का हे टेक्निक का आपण अडॉप्ट करतोय? कारण आउटेजची गरज नाही, जेणेकरून कन्झ्युमरला इंटरप्शन जाणार नाही आणि जेवढ्या ड्युरेशनसाठी आपण बंद ठेवणार त्याचे जे विलिंग लॉस पायी आपला जो नुकसान होणार आहे तो काही नुकसान होणार नाही. आणखी काय की तुम्हाला सापडलेला जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही ताबडतोब अटेंड करतात. अजून ऍडव्हान्टेज असा आहे की लेस मॅन पॉवर आणि लेस टाइम, म्हणजे हे मेंटेनन्स कॅरीड आउट करण्यासाठी वेळ पण कमी लागतो आणि माणसंही कमी लागतात. कशापेक्षा? कोल्ड लाईन मेंटेनन्स पेक्षा. याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे बघा, हॉटलाईन वॉशिंग. ज्या पद्धतीने आपण हॉटस्टिक मेथडचा वापर करतो, बेल अँड टेक्निकचा वापर करतो, त्याच पद्धतीने आपण हॉटलाईन वॉशिंग पण कॅरीड आउट करतो, म्हणजे लाईव्ह लाईन मध्ये आपण वॉशिंग करू शकतो. तर आता हे हॉटलाईन वॉशिंग काय हे तुम्हाला सांगतो की आपलं त्याच्यासाठी एक प्रोसेस प्लांट आहे. त्या प्रोसेस प्लांट मध्ये आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये जे मिनरल्स असतात, जे कंडक्टिव्ह असतात, तर ह्या पाण्यामधले मिनरल्स काढून घ्यायचे, डिमिनरलाइज वॉटर तयार करायचं आणि तेच वॉटर आपण हॉटलाईन वॉशिंगला वापरतो. आता हे फक्त पाणी फेकायचंय का? नाही. तर हे त्याच्या एका ठराविक प्रेशरमध्ये नोझलचा वापर करून स्प्रे करायचंय, जेणेकरून एखाद्या डिस्कवरती जर कुठली डस्ट असेल, केमिकल इन्ग्रेडियंट असतील किंवा तिथे ड्रॉपलेट्स जमा झालेत, त्या कंडक्टिव्ह पाथ फॉर्म करू शकतात. तर असे जे काही स्पॉट्स आहेत की जिथे तुम्हाला फ्लॅशओव्हर होऊ शकतं, ती लाईन ब्रेकडाऊन होऊ शकते, हे तुम्ही अवॉइड करू शकता जर तुम्ही ते डिमिनरलाइज वॉटर हाय प्रेशरने वापरून डस्ट म्हणा, केमिकल इन्ग्रेडियंट म्हणा किंवा पक्ष्यांची विष्ठा किंवा जे ऍटमॉस्फेरिक ड्रॉपलेट्स बनून पाथ फॉर्म करू शकतात, हे सगळे जर रिमूव्ह करू शकले, ही टेक्निक आपण वापरतो. याच्यात लक्षात एवढं ठेवायचंय तुम्हाला की डिमिनरलाइज वॉटर हाय प्रेशरने त्या इन्स्ट्रुमेंट वरती म्हणा किंवा इन्सुलेटर स्ट्रिंग वरती फ्लॅश करायचंय. तुम्हाला हॉटलाईन मध्ये जो फॅरेडेचं प्रिन्सिपल वापरून जो आपला मेंटेनन्सचा केज असतो तो इथे दिसतो. तर त्या हॉटलाईन वाल्यां ते काय काय वापरतात हे मी एका स्लाइड मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शूज, तो केज, ग्लोव्ज, नंतर ते कपडे, अर्थिंग,
हे इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये आपल्या हॉटलाईनचे टूल्स साठी काही IS आहेत ते मेन्शन केलेले आहेत. नंतर ते कुठल्या मटेरियलनी बनवतात वगैरे ते लिहिलेलं आहे. इपॉक्सी ग्लास हँडल्स या पद्धतीने. आणि जे सगळे जे मटेरियल असतात ते हीट ट्रीटेड ॲल्युमिनियम अलॉय एरोप्लेन मध्ये जे वापरतात ते मटेरियल वापरतात. त्याच्यासाठी काही जे स्टँडर्ड्स आहेत ते लिहिलेले आहेत. हे मी तुम्हाला जे जे सांगितलं ना हे या स्लाइड मध्ये लिहिलेलं आहे. हे बघा याच्यात तुम्हाला लक्षात येईल की डिमिनरलाइज वॉटर जेट ॲट व्हेरी हाय प्रेशर रिलीज इन द एअर वॉटर पार्टिकल्स स्प्लिट्स ड्यू टू एअर रेजिस्टन्स आणि वॉटर पाथ नॉट कंटिन्युअस. आणि ते ज्या सरफेसवर जातील तिथं ते स्प्लिट होतात ते वॉटर पार्टिकल्स आणि कंडक्टिव्ह पाथ जर कुठला फॉर्म होणार असेल तर तो पाथ ब्रेक करतात. आता नेक्स्ट पार्ट आपण जो घेतोय तो आहे सबस्टेशन ऑटोमेशनचा. सबस्टेशन ऑटोमेशन जे त्याचे बेनिफिट असे आहेत की तुम्ही एका स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्या सबस्टेशनचे टेक्निकल पॅरामीटर्स पण पाहायला भेटतील. इक्विपमेंटचे ऑपरेशन्स पण तुम्ही कंट्रोल रूम मधूनच करू शकाल. तर हे जे ऑटोमेशन आहे ते नावच सांगतं की ते ऑटोमाइज करणे म्हणजे ऑटोमेशन. तर याच्यात काही आपण गोष्टी वापरतो. IET आहेत, RTU आहेत, नंतर PLC बोर्ड्स आहेत. शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला की ID इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरून आपल्याला हे सगळं करून घ्यायचंय. हे थोडक्यात काय आहे की डिजिटल प्रोटेक्टिव्ह रिले नंतर हे RTU सोबत म्हणजे रिमोट टर्मिनल युनिट जे असेल त्याच्यासोबत काय करतात ते इव्हेंट्स जे आहेत ते रेकॉर्ड केले जातात. नंतर डेटा मेजर केला जातो आणि कमांड्स ज्या आहेत म्हणजे कंट्रोल रूम मधली कमांड तिकडे एक्झिक्यूट होते. आता हे एकमेकांसोबत त्यांचं कम्युनिकेशन घडतं ते हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असतं. नंतर काय करू शकतो आपण म्हणजे ऑटोमेशनच्या सहाय्याने टॅप चेंजरचे ऑपरेशन्स घेऊ शकतो, ब्रेकर ऑन ऑफ करू शकतो, कॅपॅसिटर बँक ऑन ऑफ करू शकतो, व्होल्टेज रेग्युलेशन साध्य करता येतं आपल्याला. खाली बघा तुम्हाला काय दिसेल की स्टेशन कंट्रोलर, बे कंट्रोलर, रिले कंट्रोलर. तर समजा एखादा बे तर तो बे जो आहे तर काही इक्विपमेंट एका ठराविक सिक्वेन्सने जोडून एक बे तयार होतो. तो अगोदर एक इक्विपमेंट येतं. समजा पीटीचा बे तर बसच्या अक्रॉस तुम्हाला आयसोलेटर लावल्या त्यानंतर पीटी लावल्यात. हे 2-3 इक्विपमेंट एकत्र आले तर एक बे बनला. तसेच लाईनचा बे असेल, ट्रान्सफॉर्मर, ICT, HVचा बे असेल आणि असे बे मिळून एक सबस्टेशन बनतं. तर फक्त एखादं आपण ब्रेकरचं उदाहरण घेऊयात. फक्त तुम्ही जेव्हा ब्रेकरला कंट्रोल करतात तेव्हा इंडिव्हिज्युअल एक इक्विपमेंट कंट्रोल होतं. हा ब्रेकर जेव्हा लाईन बे मध्ये असतील तर आयसोलेटर आहेत, CT आहे, ब्रेकर आहे, आयसोलेटर आहे, पुढे एलेज आहेत. हे सगळे ऑपरेशन जर तुम्ही एकाच याच्यातून करू शकत असाल तर आता इक्विपमेंट वरून आपण बे कंट्रोल आलो आणि एखाद्या सबस्टेशनचे सगळे बेस जर तुम्ही ऑटोमेशन मध्ये करू शकत असाल तर ते पूर्ण सबस्टेशन ऑटोमाइज होतं. थोडक्यात 3 लेवलला हे चालतं. इंडिव्हिज्युअल इक्विपमेंट, बे आणि पूर्ण सबस्टेशन. आता अनेक बे मिळून एक सबस्टेशन बनलेलं असतं. याच्यात काय काय असतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे की कम्युनिकेशन बस असेल, HMI म्हणजे ह्युमन मशीन इंटरफेस हे मशीन आहे, त्याला आपण जे सांगू ते काम करणार आहे. म्हणून ते ह्युमन मशीन इंटरफेस, बे कंट्रोलर आणि इंटेलिजंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. ऑटोमेशन नंतर आपण नेक्स्ट टॉपिक जो बघणार आहोत तो आहे डिजिटल सबस्टेशनचा. आपल्याकडे नाशिक झोन मध्ये 220 kV केकत निंबोरा हे जे सबस्टेशन आहे हे डिजिटल सबस्टेशन म्हणून आपण स्थापन केलेले आहे. तर काय असतं डिजिटल सबस्टेशन हे आपण आता बघूयात. मी इथे एक स्लाइड दाखवली आहे. त्यात तुम्हाला आपलं पारंपरिक म्हणजे कन्व्हेन्शनल सबस्टेशन आणि डिजिटल सबस्टेशन हे दाखवलेले आहेत. याच्यातून आपल्याला काय कळतं हे खालच्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे
की डिजिटल सबस्टेशन मध्ये केबलिंग कमी होते, कमी जागा लागते आणि सेफ्टी वाढते. हे बघा, एखादा ब्रेकर असेल तर त्याला सिटी असतील तर यांना काय होतं की खूप कंट्रोल केबल्स येतात. इथे आपण काय केलंय, केबलिंग रिड्यूस केलंय, ऑप्टिकल केबल्स वापरल्यात. डिजिटल सबस्टेशनचे काय फायदे आहेत? तर पहिला फायदा जो आहे तो रिस्क ऑफ इलेक्ट्रिक शॉक रिड्युसेस. सिटीचं सर्किट किंवा ब्रेकरचं सर्किट यांना ज्या कंट्रोल केबल जातात तर यांच्या हँडलिंग मध्ये ऍक्सिडेंटचे चान्सेस असतात. ऍक्सिडेंटचे चान्सेस वस्तू डॅमेज होण्यापेक्षा ह्युमनला धोका असू शकतो. इक्विपमेंट तर खराब होऊ शकतं, प्लस जो ऑपरेटिंग स्टाफ आहे किंवा मेंटेनन्स स्टाफ आहे यांना पण एक धोका अवेलेबल असतो. म्हणजे बऱ्याचदा आपण केबल, एखादी जर केबल आपली गेली आहे, फेल झाली, तर ती शोधणं, ती बाहेर काढणं, तिच्या जागी नवीन केबल टाकणं, याच्यात बऱ्याचदा म्हणजे ऍक्सिडेंट्स, फॅटल नॉन फॅटल असे ऍक्सिडेंट घडतात. जर आपण हे सर्किट जर इलिमिनेट करू शकलो तर हा धोका राहत नाही. इथं आपण हेच केलेलं आहे की काय केलेलं आहे की फायबर ऑप्टिकचा वापर करून आपण केबलिंग रिड्यूस केलेलं आहे, जेणेकरून त्याच्या हँडलिंग मध्ये इलेक्ट्रिक शॉक जो आहे तर हा इलिमिनेट होऊन जातो. कारण का की फायबर ऑप्टिक केबल्स वापरले आहेत, कंट्रोल केबल किंवा पॉवर केबल नाही आहेत. नंतर जर तुमची केबलिंग कमी होते तर तुम्हाला कमी कॉपर लागतं. जर कॉपर कमी लागतं तर खर्च कमी होतो. खर्च कमी होतो म्हणजे काय झालं, बाय डिफॉल्ट आपला मनी सेव्ह झाला, ज्याची एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट आहे ती रिड्यूस झाली. नंतर आहे लेस ट्रान्सपोर्ट. ऑप्टिकलची केबल आणि आपल्या कॉपर केबल याच्यात वजन तर कमी होतंच, कॉपर आता याच्या व्यतिरिक्त जर रिडक्शन इन स्पेस रिक्वायरमेंट, आपल्या नेहमीच्या केबलिंग मध्ये आणि ह्या डिजिटल केबलिंग मध्ये फरक असा आहे की कमी कंट्रोल अँड रिले पॅनल लागतात आपल्याला, प्रोटेक्शनचे पॅनल पण कमी लागतात. जर पॅनल कमी लागतात तर तुमची जागा पण वाचते. थोडक्यात जर जे अशी ठिकाणं की ज्या ठिकाणी आपल्याला जागा येण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागू शकतो, तर स्पेस कमी झाली तर तुमचा तो पैसा पण वाचतो. आणि लेस इन्स्टॉलेशन अँड आउटेज टायमिंग, हे सगळं सबस्टेशन उभारण्यासाठी तुम्हाला कालावधी कमी लागतो आणि याची ऑपरेशनल कॉस्ट जी आहे ती कमी आहे. कशाच्या माध्यमातून? ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे एकदा एखादं इन्स्ट्रुमेंट चालू झालं, एखादं सबस्टेशन चालू झालं तर ते रन करण्यासाठी जे लागेल ते, तर मेंटेनन्स आणि फ्युचर रेट्रोफिटिंगला सेव्हिंग्ज होतात, म्हणून याची ऑपरेशनल कॉस्ट पण कमी आहे. आता याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला मोनोपोल टॉवर्स. आपण जे नेहमीचे आपले जे लाईन्स बघतो त्या लाईन्स मध्ये आपल्या लक्षात येतं की आपले लॅटिस टाईपचे टॉवर्स आहेत. लॅटिस टाईपच्या टॉवरला आपल्याला त्याचे लेग उभारायला जागा जास्त लागते. आता आपण जे ऑब्झर्व करतो की खूप साऱ्या लाईन्स रखडतात किंवा आरओडब्ल्यूचे इश्यू तयार होतात. त्याचं कारण असं असतं की आपली लाईन ज्या भागातून जाते त्या भागामध्ये आपल्या लाईनचा लेग जास्त अंतरावर जात असल्यामुळे जास्त जागा लागते. मग शेतकरी जागा देत नाहीत. जर सिटी मधला एरिया असेल मग तर विचारायलाच नको किती प्रॉब्लेम फेस करावा लागतो आपल्याला. शिवाय अशी जागा अक्वायर करायची म्हटली तर त्याला पैसा पण खूप जास्त जातो, कारण जे आपण जे भरपाईपोटी जी जागा देणार असतो कम्पेन्सेशन, तर त्याची कॉस्ट वाढते. जर आपण मग याच्यावर सोल्युशन आपल्याला काय निघालं की मोनोपोल टॉवर्स. आपले जे लॅटिस टाईपचे टॉवर असतात नेहमी जे आपण बघतो, याच्याऐवजी आपण जर मोनोपोल, एक सिंगल पोलवरती जर आपण टॉवर उभा करू शकलो, तर जर असं घडत असेल तर काय होतं, काय फायदा होईल आपल्याला की आरओडब्ल्यूचे इश्यू सॉल्व्ह होतील, नंतर कम्पेन्सेशन कमी द्यावं लागेल. मग हे काय आहे की मोनोपोल काय आहे, तर हे पोल स्ट्रक्चर रिप्लेस करतं कोणाला, आपले जे नेहमीचे परंपरागत जे टॉवर्स आहेत त्याला, म्हणजे लॅटिस टाईपच्या टॉवरला.
कशाचे कन्स्ट्रेंट काउंटर करतो हा, तर राईट ऑफ वेचे. आता हे जसं शहरी भागात फायदेशीर आहे तसं ते हिली एरियामध्ये पण आपल्याला फायदेशीर आहे. इथं 2 प्रकारचे टॉवर दिसतात तुम्हाला. हे बघा, आपला नेहमीचा टॉवर आणि त्याच्या शेजारीच तुम्हाला काय दिसतंय, मोनोपोल टॉवर दिसतंय. तुमच्या लक्षात येईल की बघा, हे आपल्या नेहमीच्या टॉवरला खाली जे फाउंडेशन आहे तिथे किती जागा लागली आहे आणि मोनोपोल टॉवरला किती. शिवाय ऍस्थेटिकली म्हणजे दिसायला कुठलं चांगलं दिसतं. याच्या व्यतिरिक्त जी ROWचं कॉरिडॉरची विड्थ आहे ती पण रिड्यूस होते. हे मोनोपोल टॉवर उभं केल्यानंतर कसे दिसतात याचा एक फोटो आहे. मोनोपोल टॉवर नंतर आपण बघणार आहोत GIS. हे GIS काय आहे तर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. काय करतं ते की आपल्या लाईन्स, आपले सबस्टेशन ज्या तर ते आपण मार्क केलेले आहेत. आपल्या कंपनीमध्ये आपण आपल्या सगळ्या लाईन्स, सगळे सबस्टेशन्स GIS मध्ये मॅप केलेले आहेत. त्याच्याने आपल्याला कळतं की ही लाईन कुठल्या एरियातून गेली आहे. समजा कुठला लोकेशन नंबर टाकला तर त्याच्या खालून रोड जातोय की नाही, नदी आहे बाजूला किंवा डोंगरावरती तो टॉवर आहे आपला, हे सगळं आपल्याला कळू शकतं. याचा फायदा आपल्याला मेंटेनन्ससाठी होईल. आपले जे नवीन सबस्टेशन्स आहेत, नवीन लाईन्स आहेत त्या उभा राहिल्या सध्याच्या लाईन पासून किती अंतर आहे किंवा शक्य आहे की नाही, तिथला जिओग्राफिकल एरिया कसा आहे, म्हणजे फॉरेस्ट आहे तिथं, शहरी भाग आहे किंवा नदी जाते, हायवे जातात, रेल्वेची लाईन जाते, हे सगळं आपल्याला GIS मध्येच कळू शकतं. हा प्रोजेक्ट आपण इन हाऊस म्हणजे आपल्या कंपनीतच आपण IT आणि SAP ERPच्या लोकांनी मिळून लाईनची माहिती घेऊन, टॉवरचे लोकेशन घेऊन, तो टॉवर ऍक्च्युअल जिथे आहे ते सगळं आपल्याला दिसतं. तर हे वेब GIS पोर्टलवरती पाहायला मिळतं आपल्याला. आपलं एम्प्लॉई पोर्टल जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला GIS नावाचं एक टॅब दिलेली आहे. त्या टॅबमधून आपण हे सगळं बघू शकतो. आता आपण बघणार आहोत OPGW, ऑप्टिकल ग्राउंड वायर. हा प्रोजेक्ट आपण इम्प्लिमेंट केलेला आहे. हे आपला आणि स्टरलाइट या कंपनीचं जॉईंट व्हेंचर मधून हा पण प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केलेला आहे. याचा फायदा असा आहे की आपल्या नेहमीच्या लाईन्स वरती तुम्हाला टॉपला जो अर्थवायर रन होते, जिचं काम असतं लाइटनिंग पासून प्रोटेक्शनचं, तर त्याच अर्थवायरच्या जागी आपण ऑप्टिकल ग्राउंड वायर वापरली. म्हणजे अर्थवायर सेम, फक्त ही आता ऑप्टिकल ग्राउंड वायर आहे. याच्यामध्ये काय केलंय की त्या ग्राउंड वायरच्या सेंटरला ऑप्टिकल फायबर रन होतो. अर्थ वायर ग्राउंड वायर आपण रिप्लेस केली ऑप्टिकल ग्राउंड वायरने, आणि ग्राउंड वायरचं काम पण ही वायर करणार, म्हणजे लाइटनिंग पासून प्रोटेक्शनचं. आणि तिच्या सेंटरला जी ऑप्टिकल फायबर रन होतो तो आपल्याला कम्युनिकेशनसाठी, डेटा ट्रान्सफरसाठी वापरता येतो आणि लीज पण करता येतो. आपल्याला प्रायव्हेट प्लेयर्सला, दुसऱ्या कंपन्यांना आपण तो भाड्याने देऊ शकतो. तर हा बेनिफिट जो आहे तो ऑप्टिकल ग्राउंड वायर म्हणजे OPGW ची केबल वापरून आपण करू शकतो. तर स्ट्रक्चर साधारणतः एक तुम्हाला असं दिसेल की ते अशा पद्धतीने असतं. ही आपला ट्युब्युलर स्ट्रक्चरचा ग्राउंड वायर ज्याच्या सेंटरला ऑप्टिकल फायबर असतील आणि ते सराउंडेड बाय लेयर्स ऑफ स्टील अँड अल्युमिनियम वायर. तर या डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल की आउटर साइडला तुम्हाला अल्युमिनियमचे छडे, अल्युमिनियमची कोर दिसेल. त्याच्या आत अल्युमिनियम ट्यूब आहे. त्याच्या आणखी आतमध्ये गेला तर तुम्हाला थर्मल बॅरियर इन्स्टॉल केलेला दिसेल. हा थर्मल बॅरियर कायसाठी आहे तर हे नाजूक ऑप्टिकल फायबरचे जे कोर्स आहेत तर त्याला बाहेरच्या वातावरणातल्या थर्मल टेम्परेचर पासून वाचवण्यासाठी. नंतर त्याच्यामध्ये वॉटर ब्लॉकिंग जेल पण आहे. आपला कंडक्टर नेहमी ऊन, वारा, पाऊस, पाणी याच्यात असतो, तर उन्हापासून संरक्षणासाठी थर्मल बॅरियर आहे, पाण्यापासून साठी वॉटर ब्लॉकिंग जेल आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्टिकल फायबर दिसेल. स्वतःचं कम्युनिकेशन प्रोटेक्शनच्या व्यतिरिक्त आपण ते लीज केले बाहेरच्या पार्टीला, त्याच्या मार्फत आपल्याला एक एक्स्ट्रा रेव्हेन्यू मिळेल. आणि ही OPGW ची केबल जी आहे तर हे हाय स्पीड फायबर इंटरकनेक्शन
बिटवीन सिटीज. समजा आपली एखादी लाईन 2 सिटीमध्ये जात असेल तर त्या 2 सिटीमध्ये हाय स्पीड फायबर इंटरकनेक्शन नेटवर्क आपण एस्टॅब्लिश करू शकतो. आणि आपलं अंतर्गत कम्युनिकेशन, डेटा ट्रान्सफर, प्रोटेक्शन हे तर घडेलच. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या उरलेल्या कोर आपण लीज करतो. याच्यातून आपल्याला एक्स्ट्रा रेव्हेन्यू जनरेट करता येतो. तर हा MSCTCL आणि स्टरलाइट टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामधला जॉईंट व्हेंचरचा प्रोजेक्ट होता. ABT/DSM. तर हे DSM म्हणजे काय? डेव्हिएशन सेटलमेंट मेकॅनिझम. हे कशासाठी असतं? जनरेशन आणि डिस्कॉम यांच्यात PPA करतात. PPA काय असतं की पॉवर परचेस ऍग्रीमेंट. याच्यामध्ये मला उद्या किती एनर्जी लागणार आहे, पॉवर लागणार आहे, हे डिस्कॉम जनरेशनला सांगतं. नुसतं फक्त सांगतच नाही की उद्या मला इतकी पॉवर लागणार आहे, तर हे पण सांगतं की उद्या किती वाजेला किती पॉवर लागणार आहे. मग एखाद्या तासाचं तास जे आहेत तर त्याला आपण 15 मिनिटाच्या ब्लॉकमध्ये घेऊयात. एका तासाचे 4 ब्लॉक करायचे 15-15 मिनिटाचे. सकाळी 9:15 डिस्कॉम सांगेल की मला 16,000 मेगावॅट एवढी पॉवर पाहिजे. जनरेशन काय सांगतं की आम्हाला 16,000 मेगावॅट देणं शक्य नाही उद्या सकाळी 9 वाजता, आम्ही 15,000 देऊ शकू. मग त्यावेळेला डिस्कॉमला हे 1000 MW जे आहेत ते नेटवर्क मधून दुसऱ्या सोबत करार करून ते अवेलेबल करून घ्यावे लागतात. पण जेव्हा त्यांच्यामध्ये असा करार होतो की मी 15,000 MW देईल, दुसरं सांगेल की मी 1,000 MW देईल, आणि मग डिस्कॉम सांगेल की मी 16,000 MW वापरेल. बरं, आता हे सगळं त्यांना LD ला आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत कळवायचं असतं की मग उद्या मध्यरात्रीपासून तर उद्याच्या दिवसाच्या शेवटपर्यंत 24 आवर्स पर्यंत अशा 15 मिनिटाच्या ब्लॉकमध्ये कोण किती एनर्जी देऊ शकेल आणि डिस्कॉम किंवा दुसरे जे असतील ते घेतील. हे जेव्हा फिक्स असतं, सांगितलेलं असतं, याला शेड्युलिंग म्हणतात. म्हणजे डिस्कॉम सांगणार की उद्या मला 9 वाजता 16,000 मेगावॅट पाहिजे. मग त्यांनी कोणाकोणासोबत करार केले? जनरेशन सोबत केले, दुसऱ्या एका प्रायव्हेट प्लेअर सोबत 1,000 MW चा करार केला. आपण ऍक्च्युअल मध्ये कसं घडतं तर दुसऱ्या दिवशी 9 वाजता खरंच डिस्कॉमने 16,000 मेगावॅट घेतले का? जर त्यांनी 17,000 मेगावॅट घेतले तर ग्रीडमधून न सांगता 1,000 मेगावॅट जास्त घेतले. समजा ग्रीडमध्ये जास्तीची पॉवर अवेलेबल असेल तर ठीक आहे, पण त्यांनी करारापेक्षा जास्तीची पॉवर न सांगता घेतली आणि फ्रिक्वेन्सी कमी असेल तर त्यांना फाईन होईल. बरोबर? हे झालं डिस्कॉमच्या अंगाने. मात्र जर जनरेशननी जेव्हा सांगितलं होतं की सकाळी 9 वाजता मी 15,000 मेगावॅट देईल, पण त्यांना तेवढे देताच नाही आले, त्यांनी फक्त 14,500 मेगावॅट दिले. मग इथं डिस्कॉम जनरेशन पण स्वतःचं कमिटमेंट पाळू नाही शकलं आणि मग डिस्कॉमला हे 500 मेगावॅट दुसरे कोणाकडून तरी घ्यावे लागले. मग त्यांना जास्त पैसे द्यावे लागतील. आता जनरेशननी जेव्हा सांगितलं की सकाळी 9 वाजता मी 15,000 मेगावॅट एवढी एनर्जी देणार आहे, पण देताना मात्र 14,500च दिली, कमिटमेंट पाळलं नाही, शेड्युलिंग फॉलो केलं नाही, तर मग त्यांना फाईन झाला पाहिजे. मग तो फाईन ज्या मेकॅनिझमनी डिस्कॉमला पण होऊ शकतो, जनरेशनला पण होतो, तो DSM डेव्हिएशन सेटलमेंट मेकॅनिझम या यंत्रणेद्वारे तो फाईन कव्हर केला जातो. तर अशा पद्धतीने DSM वर्क करतं. हे सगळं आपण कसं मॉनिटर करतो? ABT मीटर्स आहेत आणि AMR मीटर्स आहेत. हे मीटर आपण आपल्या सिस्टीम मध्ये मॅप केलेत. हे जे जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन यांच्यामध्ये जे डेव्हिएशन होतं, म्हणजे शेड्युलिंग मध्ये जे कमिट केलं ते फॉलो न करण्याचं, ते पाळलं नाही ते कमिटमेंट, तर त्याचा जो फाईन करणं किंवा इन्सेंटिव्ह देणं हे ज्याच्या मार्फत घडतं ते म्हणजे DSM डेव्हिएशन सेटलमेंट मेकॅनिझम. आणि ह्या DSM साठी ABT मीटर आणि AMR मीटर आपल्याला मदत करतात. MTAMC महाराष्ट्र ट्रान्समिशन ऍसेट मॅनेजमेंट सेंटर. आता आपल्याकडे हा नवीन प्रोजेक्ट आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. याच्यामध्ये काय केलंय सध्या 22 लोकेशन असे आपण निवडलेत की जिथे स्काडा वगैरे नसेल तिथे आपण नव्याने स्काडा टाकून तो डेटा एका ठिकाणी आणायचा. अशा 22 लोकेशनचा हे ठिकाण आपण ऐरोली, नवी मुंबई इथे आपण त्याची कंट्रोल रूम उभारतो आहोत.
एमटीएमसीचे बेनिफिट काय तुम्हाला सांगतो. सध्या एसएलडीसीला फक्त सिस्टीम मॉनिटर करता येते. त्या सिस्टीम मधले जे काही ऍसेट आहेत, ट्रान्सफॉर्मर्स आहेत, लाईन्स आहेत, यांची इन्फॉर्मेशन किंवा कॉस्टिंग नाही काढता येत. रिमोट कंट्रोलचे ऑपरेशन एलडी ला करता येत नाहीत किंवा फॉल्ट अनालिसिस पण करता येत नाही. ऍसेटची हेल्थ डायग्नोस्टिक झाली तर ते पण कळत नाही एलडीला. तर एसएपी मध्ये काय कळतं की ऍसेटची इन्फॉर्मेशन आणि कॉस्टिंग कळते. म्हणजे तुमच्याकडे कुठला ट्रान्सफॉर्मर कुठे लावला, किती ट्रान्सफॉर्मर कुठल्या सबस्टेशनला आहेत, एखाद्या झोन मध्ये किती लाईन्स आहेत, त्यांची किंमत किती आहे, तर ही माहिती एसएपी मधून कळते. पण एमटीएमसी मध्ये काय आहे की सिस्टीम तर मॉनिटर होईलच, त्याच्या व्यतिरिक्त तिथले इक्विपमेंटची इन्फॉर्मेशन पण कळेल. नंतर त्याच ठिकाणाहून एवढे 22 ठिकाणं कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे. तिथून ते आपण ते 22 ठिकाण जे आहे तर ते कंट्रोल पण करणार आहोत, रिमोट ऑपरेशन करणार आहोत त्याचे. नंतर तिथं जे काही घडलं ते सगळं ह्या कंट्रोल सेंटरला ऐरोलीच्या त्यांना फॉल्ट त्या 22 पैकी एखाद्या सबस्टेशनमध्ये एखादी लाईन ट्रिप झाली तर त्याचा डेटा यांना ऐरोलीला घेऊन तिथंच त्याचा अनालिसिस करता येईल. नंतर हे जे 22 ठिकाण आहेत इथल्या सगळ्या ठिकाणांचा प्रोटेक्शन मॅनेजमेंट म्हणजे तिथल्या रिलीच्या सेटिंग इथूनच डिसाईड करू शकतील, अशा पद्धतीने त्याचं ऑपरेशन करता येईल. नंतर हे जे 22 ठिकाण आहेत तर इथे जेवढे इक्विपमेंट लावलेत यांचे डायग्नोस्टिकचे रिझल्ट ते त्यांच्याकडे अपलोड करतील. ती हेल्थ यांना इथेच कळणार. थोडक्यात अशा पूर्ण 22 सबस्टेशनचा कंट्रोल जो आहे तो हा एमटीएमसी कडे ऐरोलीला त्यांच्याकडे असणार. मग ते मॉनिटरिंग करू शकतील. नंतर ऍसेटची इन्फॉर्मेशन पण त्यांना राहील की कोणत्या बेला कोणत्या फेजला कोणती सिटी बसवलेली आहे. नंतर एखादा बे ऑपरेट करायचा आहे तर तो सुद्धा ते इथून ऑपरेट करू शकतील. कुठल्या याच्यापैकी कुठल्याही सबस्टेशनला कुठला फॉल्ट झाला तर त्याचा डेटा पण त्यांच्याकडे अवेलेबल असेल. असे अनेक बेनिफिट एमटीएमसी मार्फत आपल्याला मिळतील. 2 फेज मध्ये आपण हा प्रोजेक्ट घेणार आहोत. 22 लोकेशन आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यांची कंट्रोल रूम जी आहे ती ऐरोलीला असणार आहे. हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहे की हे त्यांना असं का करायचंय. इफेक्टिव्ह मॅनपॉवर, नंतर रिमोट सेन्सिंग ऑपरेशन अँड मॉनिटरिंग एका ठिकाणाहून रिअल टाइम डेटा अवेलेबल असेल. आत्ताच्या मोमेंटला कुठल्या सबस्टेशनच्या कुठल्या लाईनवर किती लोड आहे हे सुद्धा त्यांना तिथंच कळणार. नंतर त्या लोकेशनच्या सगळ्या प्रोटेक्शनच्या सेटिंग ते एका ठिकाणाहून करू शकणार. आणि 24/7 अलर्ट सिस्टीम ईमेल SMS च्या माध्यमातून अवेलेबल असणार. फॉल्ट अनालिसिस पण लगेच करू शकतील. याचं साधारण स्ट्रक्चर कसं असणार आहे ते इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठला IS आहे त्याच्यामध्ये